So now in this lecture, we are going to study the heart external structure. Externally, how the heart is present inside our body. This part we are going to study. So here, see, you can see the diagram of external heart anatomy. External heart anatomy म्हणजे काय तर बाहेरून बघताना हे हार्ट कसं दिसेल बॉडीच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही बाहेरून व्ह्यू बघणार त्यावेळेला तो कसा दिसेल तर त्याला म्हणायचं अनाटॉमी. We know that the heart is divided into 4 chambers. In that, 2 are referred as atria and 2 are referred as ventricles. 2 atria are divided into right and left sides, so they are called as right atrium, left atrium. And 2 ventricles, they are divided into right and left sides, so they are called as right ventricle and left ventricle. Now see, in this diagram, you can see, or in this figure, you can see 2 colors are present here. This is blue colored part and this is somewhat brownish or reddish colored part. तर आता हे 2 पार्ट का दाखवलेले आहेत तर ह्यातला ब्ल्यू कलरचा जो पार्ट आहे तो आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ज्याला आपण अशुद्ध रक्त किंवा इम्प्युअर ब्लड म्हणतो तो. आणि हा रेड कलरचा किंवा ब्राऊन कलरचा जो पार्ट दाखवलेला आहे तो आहे प्युअर ब्लड किंवा त्याला ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतात. ब्लड मध्ये ऑक्सिजन मिक्स केल्यानंतर त्याचा जो पार्ट तयार होतो तो म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड. आता इथं 4 चेंबर्स कुठे दिसतात तर हा वरचा पार्ट आहे ब्रॉडर पार्ट अँड दिस इज अपेक्स नॅरोअर पार्ट. हिअर धिस पार्ट is referred as right atrium and this part is called as right ventricle. त्याच्या बरोबर अपोजिट साइडला इथं हा जो छोटा पार्ट दिसतोय दिस इज लेफ्ट एट्रियम अँड दिस इज लेफ्ट वेंट्रिकल. म्हणजे इथं दिसताना आता हे तिरकं आहे हार्ट त्यामुळे तुम्हाला दिसताना हा पार्ट मोठा दिसतोय आणि हा पार्ट लहान दिसतो पण ऍक्च्युली दोन्ही पार्ट हे जवळजवळ सेम असतात. फक्त ह्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे लेफ्ट एट्रियमचा हा स्मॉल चेंबर असतो. आता ह्याची डिव्हिजन कशामुळे झाले तर इथं मध्ये पार्टिशन असतं त्याला सल्कस म्हणतात कोरोनरी सल्कस आणि त्याच्यामुळे हे 2 राईट आणि लेफ्ट साइड असे 2 पार्ट तयार झालेले असतात. आता ह्यामध्ये दुसरा एक पार्ट आपल्याला कुठला दिसतो तर ही वरून आलेली जी व्हेसल आहे दिस इज कॉल्ड ॲज सुपेरियर व्हेना केवा आणि ही खालून आलेली व्हेसल दिस इज इन्फेरियर व्हेना केवा. Superior and inferior vena cava both opens into this right atrium and they carry deoxygenated blood from all the body parts towards the heart. संपूर्ण बॉडी मध्ये जे जे ऑर्गन्स आहेत तिथं असणाऱ्या डिऑक्सिजनेटेड डिऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे ते सगळं कलेक्ट करून ह्या राईट एट्रियम मध्ये आणण्याचं काम कोण करतं तर सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना केवा. त्यानंतर आता ह्याच्या बरोबर खालच्या बाजूला हा आहे राईट व्हेंट्रिकलचा पार्ट. इथं आलेलं ब्लड इकडे पास होतं. त्यानंतर आता इकडचा पार्ट बघा इथं आहे लेफ्ट एट्रियम इथं आहे लेफ्ट व्हेंट्रिकल. ह्या सुपेरियर व्हेना केवाच्या शेजारी इथं हा जो पार्ट दिसतो दिस इज द लार्जेस्ट आर्टरी इन अवर बॉडी इट इज रेफर्ड ॲज एओर्टा. बॉडी मधली सगळ्यात मोठी आर्टरी एओर्टा किंवा त्याला सिस्टेमिक एओर्टा म्हणतात किंवा एओर्टिक आर्च वेगवेगळी नाव आहेत त्याला. तर त्याच्या ज्या ब्रँचेस असतात आता इथे 3 ब्रँचेस दाखवलेल्या आहे. इकडे लिहिलेला आहे ब्रॅकिओसेफॅलिक ट्रंक त्यानंतर इकडे आहे लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी लेफ्ट सब क्लॅव्हिन आर्टरी. अशा ह्या ज्या ब्रँचेस आहेत ह्या ब्रँचेस पुढे गेल्यानंतर प्रत्येक बॉडी ऑर्गनला टच झालेले असतात आणि त्याचं बायफॉर्गेशन झालेलं असतं. म्हणजे इथून जे प्युअर ब्लड इथं तयार होणार ते ह्या एओर्टा मधून वेगवेगळ्या पार्टना पोहोचवण्याचं काम हे एओर्टा करतो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला 2 आर्टरीज दिसतील सॉरी व्हेन्स आहेत ह्या लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स आणि सेम ह्याच्या अपोजिट साइडला इथं 2 व्हेन्स आहेत दीज आर राईट पल्मोनरी व्हेन्स. आता ऍक्च्युली आर्टरी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात आणि व्हेन्स डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. पण इथं एक्सेप्शनल केस आहे पल्मोनरी व्हेन्स. पल्मोनरी व्हेन्स काय करतात तर ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात आणि पल्मोनरी आर्टरी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. आता हे जे व्हेना केवा लिहिलेले आहेत सुपेरियर आणि इन्फेरियर हे ऍक्च्युली व्हेनचेच पार्ट आहेत त्यामुळे त्याला नाव दिलंय व्हेना केवा. त्यानंतर ह्या ज्या ब्रँचेस दिसतात अगदी हार्ट वॉल वरती
त्या आहेत कोरोनरी आर्टरी. कोरोनरी आर्टरी दोन साईडला, राईट साईडला गेलेली राईट कोरोनरी आर्टरी आणि लेफ्ट साईडला गेलेली लेफ्ट कोरोनरी आर्टरी. त्याच्यानंतर ह्या संपूर्ण हा जो पार्ट आहे हा तुम्हाला दिसतोय हा डॉर्सल व्ह्यू आहे. वेंट्रल व्ह्यूला ह्याचे पार्ट्स हे वेगवेगळे असतात. आता ह्यामध्ये हा जो पार्ट दिसतो दिस इज रेफर्ड ॲज पल्मोनरी ट्रंक. पल्मोनरी ट्रंक इज डिवायडेड इंटू, इथे दोन तुम्हाला वेन्स दिसतात आर्टरीज आणि इकडे गेल्यानंतर इथं दोन दिसतात. राईट साइड इज रेफर्ड ॲज राईट पल्मोनरी आर्टरी, लेफ्ट साइड इज रेफर्ड ॲज लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. तर हे झालं एक्सटर्नल अनाटॉमी. त्यानंतर इंटरनल स्ट्रक्चर किंवा इंटरनल अनाटॉमी हा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट पिरियडला बघूया. ओके.